नमस्कार मंडळी, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. तर आज इथे मी बनवणार आहे वेगळ्या अशा पद्धतीने मेथीची भाजी. जर काय तुम्ही ही एकदा बनवली ना, तर नेहमीच तुम्ही ह्याच पद्धतीने मेथीची भाजी बनवणार. खायला खूप छान लागते आणि पटकन पण बनते. सर्वात आधी आपल्याला 3-4 चमचे तेल गरम करायचे, 10-15 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. ह्या भाजीमध्ये ना लसूणच्या पाकळ्या जर जास्त घातल्या ना, तर टेस्ट खूप मस्त लागते. त्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे किंवा तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट वापरू शकता तुम्ही. त्यानंतर बारीक चिरून 2 कांदे घालायचे आहे. व्यवस्थित हे सगळं परतून घ्यायचं आहे. कांदा हलकासा लाल झाला ना, की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मेथी घालायची. आता तुम्ही बोलाल प्रोसेस तर सगळा सेम आहे, पण ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे. मेथीची भाजी बनवण्याचा प्रोसेस सेम आहे, पण थोडीशी पद्धत वेगळी आहे. आणि हे हे बघा व्यवस्थित हे सगळं मेथी जी आहे ना, कांदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक इन्ग्रीडियंट म्हणजे एक साहित्य असं घालायचे जेणेकरून भाजीची टेस्ट अप्रतिम अशी होते आणि वेगळी अशी चव लागते. ते म्हणजे 2 चमचे इथे मी बेसन घालणार आहे. बेसन घालून ही मेथीची भाजी एवढी छान लागते ना, खूपच छान लागते आणि काहीतरी वेगळं असं म्हणजे आपल्याला खायला पण भेटतं. खूप मस्त अशी होते. बेसन घालून हे परतून घ्यायचं. भाजी अगदी म्हणजे थोडीशी अर्धी शिजत आली ना, त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर हे बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे. जसं की मी मागे पण सांगितलं पालेभाजीमध्ये शेवटी मीठ घातलं ना, की पालेभाजी पटकन शिजतात. चला मग तुम्ही पण पटकन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती झटपट अशी आपली ही मेथीची भाजी रेडी झाली आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.